नमस्कार. सोप्या भाषेत आयुर्वेद या आपल्या व्हिडिओ सीरीजमधील आजचा हा एपिसोड क्रमांक 3 आपण घेऊन आलेलो आहोत. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरी. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जातो आणि तिथे ते आपल्याला तपासतात आणि सांगतात की तुमच्या शरीरातील अमुक अमुक दोष बिघडलेला आहे, किंवा तो कमी झालेला आहे, किंवा तो वाढलेला आहे, त्यामुळेच तुम्हाला हा त्रास होत आहे. तर त्यावेळेला होतं काय, आपण कन्फ्यूज होऊन जातो की नक्की हे दोष म्हणजे काय, की ते वाढलेत का, किंवा कमी का झालेत, ते खराब का झालेत, आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावरती कसा होतोय हे आपल्याला काही समजत नाही, आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटत राहते. चला तर मग आज ही भीती या व्हिडिओच्या माध्यमातून घालूयात. आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. आता आपण पाहणार आहोत की दोष म्हणजे नक्की काय. एक छोटंसं उदाहरण देतो, ते जर समजलं तरच पुढचा संपूर्ण विषय तुम्हाला समजणार आहे. तर नीट ऐका. आयुर्वेदामध्ये एक सोपा नियम आहे, ज्या काही गोष्टी आपल्याला ब्रह्मांडामध्ये दिसतात त्याच सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये देखील असतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की आपली जी पृथ्वी आहे ती 3 गोष्टींवरती अवलंबून असते. ती म्हणजेच हवा, सूर्य आणि चंद्र. या 3 गोष्टींमुळेच पृथ्वीवरील जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत असतात, किंवा पृथ्वीची जी स्वतःची गती आहे ती सुद्धा ह्या 3 गोष्टींमुळेच बऱ्यापैकी अवलंबून असते. तर अशाच 3 गोष्टी आपल्या शरीरामध्ये देखील आहेत, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील विविध छोट्यातल्या छोट्या ते मोठ्या गोष्टींपासून त्यांची गती ठरत असते, त्यांच्यातले बदल जे काही घडत असतात ते ह्या 3 गोष्टींमुळे घडत असतात. तर ह्याच 3 गोष्टी म्हणजेच दोष. तर ते कोणते कोणते आहेत? वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. आता तुमच्यापैकी काही जणांना हा प्रश्न पडला असेल की हे जे 3 दोष आहेत ते शरीरामध्ये एवढं चांगलं काम करतायत, त्याच्यामुळे आपलं शरीर एवढं सुरळीत चालतंय, तर त्यांना दोष का म्हटलं जातं? एवढा निगेटिव्ह शब्द त्यांच्यासाठी का वापरला गेला आहे? एक उदाहरण देतो, लगेच ते पण तुम्हाला समजून जाईल. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे, जे 3 दोष आहेत ते 3 गोष्टींसोबत आपल्याला कम्पेअर करायचे. ते म्हणजेच बाहेर जशी आपल्याला हवा दिसते, किंवा जी हवा आपल्याला जाणवते तीच हवा आपल्या शरीरामध्ये देखील असते, तो म्हणजेच वातदोष. बाहेर जसा आपण सूर्य पाहतो तो सूर्य आपल्या शरीरामध्ये देखील आहे, ते म्हणजेच पित्तदोष. बाहेर जसा आपण चंद्र पाहतो तोच चंद्र आपल्या शरीरामध्ये देखील आहे, ते म्हणजेच कफदोष. हे 3 दोष आपल्या शरीराचं नियंत्रण करतात. तुम्ही आता विचार करा, एखाद्या ठिकाणी खूप जास्त ऊन पडतं, तर त्या उन्हामुळे काय होतं, त्या प्रदेशातलं जे काही ओलेपणा आहे, जी काही हिरवळ आहे ती सगळी त्या उष्णतेमुळे सुकून जाते, तिथलं पाणी सगळं आटून जातं, आणि मग आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी दुष्काळ आला आहे, किंवा तो दुष्काळ सदृश्य भाग आहे. हेच आपण जर पाहिलं, एखाद्या ठिकाणी एखादं वादळ आलं आहे, वादळ म्हणजे काय, हवेचा जो नॉर्मल वेग आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ती हवा तिथनं वाहत असते, त्यामुळे होते काय, त्या ठिकाणची बरीच नासधूस देखील होत असते. तिसरं एक उदाहरण आपण असं पाहूया की पावसाळ्यानंतर एक मध्ये ऑक्टोबर हीट येते, त्याच्यानंतर अचानक थंडी यायला सुरू होते. त्यावेळेला होतं काय, चंद्र जो असतो तो आपल्या पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो, त्यामुळे उन्हाचा जेवढा आपल्याला उष्णता जाणवत नाही तेवढी चंद्राची शीतलता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवत असते, म्हणून आपल्याला थंडी वाजत असते काही ठिकाणी, त्यामुळे बर्फ देखील पडत असतो. तर अशाच गोष्टी आपल्या शरीरात देखील होऊ शकतात. म्हणजे जे दोष जे नॉर्मल अवस्थेमध्ये आहेत, वात, पित्त आणि कफ, हे जर अति प्रमाणामध्ये वाढले किंवा अति प्रमाणात जर ते त्यांचे काम करू लागले तर ते आपल्याला त्रास देऊ शकतात. उदाहरणार्थ, जर आपल्या शरीरामध्ये देखील उष्णता वाढली तर आपल्या शरीरातला जो काही ओलावा आहे तो शरीरातनं हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यामुळे मग बऱ्याच जणांची त्वचा कोरडी पडायला लागते, किंवा बऱ्याच जणांना रक्तामध्ये उष्णता जाणवते, कोणाला आग व्हायला लागते, कोणाला रक्ताच्या वाहिन्या शरीरामध्ये फुटतात, मग कोणाच्या नाकातनं रक्त येतं, किंवा कोणाचं संडासवाटे रक्त पडतं. ही लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात. हेच जसं आपण वादळाच्या बाबतीत पाहिलं की शरीरामध्ये हवेचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये वाढलं तर काय होऊ शकतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यांना सामोरी जावं लागतं, किंवा आपल्या शरीरामध्ये फ्रॅक्चर होऊ शकतात, आपल्या शरीराची नासधूस व्हायला सुरू होऊ शकते. म्हणूनच या 3 गोष्टींना दोष म्हटलं जातं, की जेव्हा ह्या 3 गोष्टी दूषित होतात तर ते इतर त्यांच्या आजूबाजूला जे काही आहे इतर दोष असतील, किंवा आणखीन काही गोष्टी असतील शरीरातल्या, त्या सगळ्यांना ते दूषित करू शकतात. त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते, म्हणूनच त्यांना दोष अशी संज्ञा दिलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की दोष म्हणजे नक्की काय, त्यांना दोषच का म्हटलं जातं, आणि ते किती असतात. आता आपण पाहणार आहोत की हे दोष आपल्या शरीरामध्ये काय करतात. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत तो दोष म्हणजेच कफदोष. मगाशी आपण जसं कंपॅरिझन केलं, पृथ्वीच्या बाबतीत कफदोष म्हणजे चंद्र पृथ्वीच्या बाबतीत काय करतो की एक प्रकारची शीतलता पृथ्वीला प्रदान करतो. त्यामुळे होतं काय, पृथ्वीचं बल वाढतं, पृथ्वीमध्ये जे काही ओलावा आहे तो चांगल्या प्रकारे मेंटेन राहतो, किंवा तो वाढवू शकतो. तिसरी गोष्ट त्यामुळे होते काय, की पृथ्वीमध्ये जे काही वनस्पती आहेत त्यांची योग्य प्रकारे वाढ व्हायला सुरू होते, त्यांचं चांगल्या प्रकारे पोषण होतं. हेच काम कफदोष आपल्या शरीरामध्ये देखील करत असतात. एक योग्य प्रकारचं बल आपल्या शरीरात मेंटेन करून ठेवणं हे कफदोषाचं काम आहे. दुसरं काम म्हणजेच शरीरामध्ये ओलावा निर्माण करून ठेवणं, किंवा ओलावा मेंटेन करून ठेवणं हे कफदोष शरीरामध्ये करत असतो, जेणेकरून आपल्या शरीराचं बल वाढत जातं. आपल्या शरीरामध्ये जे काही नवीन नवीन पेशी तयार होतात हे कफदोषाच्या माध्यमातून होत असतात, किंवा आपले जे सांधे आहेत त्यांचं बल वाढतं, ते चांगले जुळून राहतात. एखाद्याचं फ्रॅक्चर झालं असेल तर ते जुळून काढण्याचं काम देखील कफ करत असतं. दुसरा जर दोष आपण पाहायला गेलं तर तो दोष म्हणजेच पित्तदोष. मगाशी जसं आपण कम्पेअर केलं, पृथ्वीच्या बाबतीत पित्तदोष म्हणजे सूर्याचं काम काय, पृथ्वीला एक योग्य प्रकारची उष्णता प्रदान करणं.
जेणेकरून होतं काय की पृथ्वीमध्ये जे काही वनस्पती असतील किंवा जे काही गोष्टी असतील त्यांच्यामध्ये एक योग्य प्रकारे बदल घडवून आणण्याची जी प्रक्रिया आहे हे सूर्यामुळे होत असते. तीच सेम प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये देखील होत असते. ते काम करण्याचं काम पित्तदोषाचं असतं. तर पित्तदोष आपल्या शरीरात करतो काय, एक प्रकारची चांगली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण करतं. त्यातनं जी काही उष्णता तयार होते त्या माध्यमातून जे काही पेशी असतील त्यांच्यात काही बदल घडवायचे असतील तर ते पित्तदोष करतं. जे काही शारीरिक घटक आहेत त्यांच्यात काही बदल करायचे असतील तर त्याच्यामध्ये पित्तदोष मदत करतं. उदाहरणार्थ लहानपणी मुलांच्या चेहऱ्यावर दाढी-मिशी नसते, पण वयात आल्यानंतर त्यांना दाढी-मिशी येऊ लागते किंवा त्यांचा आवाज बदलू लागतो. तर हे पित्तदोषाच्या माध्यमातून घडत असतं. तिसरा दोष आहे तो म्हणजेच वातदोष. मगाशी जसं आपण कंपॅरिझन केलं पृथ्वीच्या बाबतीत हवा हे वातदोष आपण पाहतो. तर हवा पृथ्वीच्या बाबतीत काय करते, पृथ्वीला एक स्वतःची गती प्रदान करून देते. दुसरी गोष्ट, जे काही पृथ्वीवरती जे काही हालचाली घडत आहेत, जे काही घडामोडी घडत आहेत ते सगळे वातदोषाच्या मदतीनेच होत असतात. हेच काम वातदोष आपल्या शरीरामध्ये करत असतात. जे काही आपण श्वसन प्रक्रिया आहे, जे काही आपलं रक्तविसरण आहे, आपण जी पापण्यांची जी उघडझाप करतोय किंवा जे आपण बोलतोय, खातोय, झोपतोय, या सगळ्या ज्या हालचाली आहेत हे वातदोषामुळेच आपल्या शरीरामध्ये घडत असतात. आता आपण पाहणार आहोत या 3 दोषांचा आपल्या वयाशी काही संबंध आहे का? सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत कफदोष. कफदोषाचं जर मगाशी आपण कार्य पाहिलं, त्यामध्ये आपण असं पाहिलं की शरीराचं बल वाढवणं किंवा बल टिकवून ठेवणं किंवा जे काही शरीरामध्ये ग्रोथ होते वेगवेगळ्या गोष्टींची, त्याच्यामागचं जे काही रिस्पॉन्सिबल दोष मेन आहे तो म्हणजेच कफदोष. तर मग हे आपल्याला कुठे जास्त पाहायला मिळतं ते म्हणजेच बालावस्थेमध्ये. आयुर्वेदामध्ये बालावस्था ही कफदोषाची अवस्था मानली जाते, ज्यामध्ये 3ही दोष प्रेझेंट असतात, पण त्यातल्या त्यात कफदोष जो आहे तो जास्त प्राधान्याने तिथे उपस्थित असतो. त्यामुळे त्याचं कार्य आपल्याला जास्त प्रमाणामध्ये तिथे दिसून येतं. जसं की योग्य वयात योग्य प्रकारचं वजन वाढणं किंवा बालावस्थेमध्ये उंची छान वाढत जाणं किंवा जे काही अवयव बाळाच्या जन्मानंतर त्यांचं पोषण होणं अपेक्षित असतं किंवा त्यांची ग्रोथ होणं अपेक्षित असतं, तर ते काम त्या ठिकाणी कफदोष करत असतो. परंतु जर तो कफदोष त्या ठिकाणी दूषित झाला किंवा तो कमी झाला किंवा वाढला, तर कफदोषाच्या संबंधात जास्त आजार आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात. जसं की लहान मुलांना वारंवार कफ होणं, सर्दी होणं, खोकला होणं, ताप येणं किंवा छाती कफाने भरणं, हे सगळे जे आजार आहेत ते बऱ्यापैकी लहानपणीच आपल्याला जास्त आढळून येतात. दुसरा जो दोष आहे तो म्हणजेच पित्तदोष. पित्तदोषाच्या बाबतीत आपण पाहिलं की पित्तदोष काय करतं, शरीरात एक उष्णता निर्माण करतं. शरीरामध्ये जे काही बदल घडवून आणायचे ते सगळं पित्तदोषाच्या मार्फतच होत असतं. तर मग आपण हे कुठे पाहतो, तर तारुण्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला जास्त पाहायला मिळतात. जसं की मुलांना चेहऱ्यावरती दाढी-मिशी येणं किंवा त्यांचा आवाज बदलणं, स्त्रियांमध्ये पाळी येणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे काही हॉर्मोनल चेंजेस आहे किंवा हॉर्मोनल डेव्हलपमेंट आहे, तर हे सगळं पित्तदोषाच्या माध्यमातून घडत असतं. पण हाच जर पित्तदोष त्या अवस्थेमध्ये जर जास्त प्रमाणात दूषित झाला किंवा वाढला किंवा त्याच्या प्रमाणापेक्षा तो कमी झाला, तर वेगवेगळ्या पित्ताचे आजार त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवतात. उदाहरणार्थ ॲसिडिटी जर आपण पाहिलं, तर तारुण्यामध्येच ॲसिडिटीचं प्रमाण जास्त आपल्याला जाणवतं. तिसरा दोष म्हणजेच वातदोष. वातदोषाच्या बाबतीत जर आपण मगाशी आपण कार्य पाहिलं, तर शरीराला एक गती निर्माण करणं, शरीराची हालचाल करणं किंवा जर तो दूषित झाला तर शरीराची नासधूस करणं किंवा शरीरामध्ये कोरडेपणा जास्त पसरवणं, हे वातदोषाचं काम आपण मगाशी पाहिलं. तर हे आपल्याला वयाच्या कोणत्या अवस्थामध्ये दिसून येतं, तर वयाचा जो शेवटचा भाग असतो म्हणजे वृद्धावस्था असते, त्यामध्ये हे आपल्याला जास्त पाहायला मिळतं. शरीरामधला जो काही ओलेपणा असतो तो बऱ्यापैकी हवेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे कमी झालेलं असतं. त्यामुळे बरेच जणांना संधिवाताचा त्रास त्या वयामध्ये आढळतो. कोणाची कंबर दुखते, कोणाची पाठ दुखते, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे सांधे एकदम खिळखिळे झालेले असतात. ओलेपणा शरीरातनं कमी झाल्यामुळे काय होतं, बल देखील बऱ्यापैकी शरीराचं कमी झालेलं असतं. त्यामुळे बऱ्याच जणांची भूक देखील कमी झालेली असते, झोप कमी झालेली असते, शक्ती कमी झालेली असते, ताकद कमी झालेली असते, झोप कमी झालेली असते. हे सगळे जी लक्षणं आहेत, हे वातदोष शरीरामध्ये जर दूषित झाला किंवा जास्त प्रमाणामध्ये वाढला किंवा कमी झाला, तर वाताच्या संबंधित आजार हे वृद्धावस्थेमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं आहे की दोष म्हणजे काय, ते किती असतात, कसे असतात, त्याचं काम काय, त्यांना दोषच का म्हटलं पाहिजे, ते बिघडले तर आपल्याला त्रास काय काय होऊ शकतात, हे आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत जेवढं आपल्याला गरजेचं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. तर असेच छोटे छोटे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरती व्हिडिओ आपण पुढे देखील बनवणार आहोत. तर चॅनलला त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे वेळच्या वेळी तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी येत जातील आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जवळच्या नातेवाईकांना देखील तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.